रोहित पवारांनी आरोप केलेली फाईल प्रफुल्ल पटेलांकडून झालेली होती। प्रफुल्ल पटेलांचा रात्री 8:30च्या सुमारास अजित पवारांना फोन शेतकऱ्यांसंबंधित काम होतं। झेडपी निवडणुकीवर बोलणं झालं। प्रफुल्ल पटेलांची माहिती। अजित पवार बारामतीला कारण जाणार होते, मात्र ऐनवेळी मंत्रालयातील फाईल क्लिअर करण्यासाठी प्रफुल्ल पटेलांचा फोन, त्यामुळे उशीर झाला। प्रमोद हिंदुरावांचा मोठा दावा, तर वक्तव्य व्हायरल होताच हिंदुरावांची सारवासार। अजितदादांना नरेश आरारांचं कोट्यावधींचं कंत्राट नको होतं, त्यावरून बैठकीत वाद झाला। कंत्राट चालू ठेवण्याचा तटकरेंचा आग्रह असल्याचा अंदाज। रोहित पवारांचा गंभीर आरोप, तर आरोरांनी गेल्या काही दिवसात 2 विमानं खरेदी केल्याचाही दावा। रोहित पवारांनी माझं नाव कुठे घेतलं ते सांगाल तर उत्तर देता येईल। दादांसोबत माझी भेट 3 दिवस आधी ठरली होती। माध्यमांच्या प्रश्नांवर सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नाही असं जवळपास स्पष्ट झालेलं आहे। सत्तेत वाटा देण्यास तटकरे पटेलांचा विरोध। सूत्रांची माहिती, विलीनीकरणावर 16 तारखेला रोहित पवारांची पत्रकार परिषद होणार। अजितदादा नाही, त्यामुळे मला जुनं उनधुनं काढत बसायचं नाही। दादांच्या इच्छा आणि आशीर्वादानं जे होईल ते पुढे बघूया। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरील प्रश्नावरून सुप्रिया सुळेंचं उत्तर। ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इक्बाल, परभणीचे महापौर इक्बाल यांना 39 मतं, तर भाजपच्या उमेदवार तिरुमला खिलारेंना 26 मतं। काँग्रेसचे गणेश देशमुख परभणीचे उपमहापौर। परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला। परभणीत मुस्लिम महापौर देण्यावरून शिंदेंची टीका, तर मुस्लिम महापौर झाल्यावर प्रश्न का पडावा, राऊतांचं प्रत्युत्तर। आमची भूमिका ठरवणारा भाजपा कोण, आमची भूमिका आम्ही ठरवू। सांगली जिल्हा परिषद सत्ता स्थापनेवरून शंभूराज देसाईंचा भाजपवर निशाणा। चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला गृहीत धरून सत्ता स्थापन करण्याचा केला होता दावा। धोतर नीट नेसताना येणाऱ्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये, राज ठाकरे मोदींना घाबरतात, या भगतसिंह कोश्यारींच्या टीकेचा राऊतांकडून समाचार। तर कोश्यारींनी तुमचा लंगोट पेडला, भाजपच्या नवनाथ बन यांचा पलटवार। चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेतील नगरसेवकांना प्रत्येकी 1 कोटी दिले। राऊतांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे का? भाजपशी युतीवरून मनसेच्या संदीप देशपांडेंची टीका। मंत्रालयात लाच घेताना क्लार्कला रंगेहात पकडलं। मंत्री नरहरी झिरवळांचा अन्न आणि औषध प्रशासनाच्या विभागात एसीबीची मोठी कारवाई। मेडिकलचा निलंबित परवाना पूर्ववत करून देण्यासाठी 35,000ची लाच घेताना आरोपी राजेंद्र ढेंगरेला अटक। पालकमंत्री नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या 600 कोटींचा प्रारूप आराखडा सादर। जिल्ह्यातील प्रस्तावित कामांसह विकास प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली। राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यासह निवडणूक लढण्यावरही अजगण बंदी आणा। संसदेत भाजपचे खासदार निशिकांत दुबेंचा प्रस्ताव। राहुल गांधी भारतविरोधी लोकांच्या संपर्कात असल्याचा आरोप। परदेशातील लोकांसाठी मोदींनी देश विकला, मात्र आम्ही शेतकऱ्यांसोबत असणार। कुठल्याही प्रस्तावांना गुन्हा दाखल करा, मी खरं बोलत राहणार। राहुल गांधींचं सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर। चीनची आर्थिक राजधानी असलेल्या शांघाई शहरातील रस्ता अचानक खचला। भुयारी रेल्वेच्या कामादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे महाकाय खड्डा तयार झाल्याची भीषण दृश्य। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। भारतानं सलग दुसरा